ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। दशक 10वा, समास 7, पान क्रमांक 388, ओवी क्रमांक 24। दोन्ही सामर्थ्य एक होता, काळस नाटोपे सर्वता, तेथे इतराची कोण कथा, कीटक न्यायी। समर्थ गुरु शिष्याचा संवाद आहे. सगुण भजनाचं निरूपण सांगायला लागलेले आहेत. समर्थ म्हणतात, निष्काम भजनाने आणि ब्रह्मज्ञानाने सामर्थ्य एकवटले की काळाचेही सामर्थ्य त्याच्या पुढे उणं पडतं. म्हणून भजन पाहिजे. पण भजन कसं पाहिजे? निष्काम. कारण निष्काम भजनाचं आणि ब्रह्मज्ञानाचं काय आहे? सामर्थ्य. या दोघांचं एकवटलं, एकता झाली, निष्कामता आणि ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान बी घ्यायला लागलो आणि निष्काम पण चाललेलं आहे सगळं. मग अशी जर सांगड झाली तर काळाचेही त्याच्या पुढे सामर्थ्य उणं पडतं, टिकू शकत नाही. जसं म्हणले, कीटक न्यायाने इतरांची काय कथा. कीटक न्याय सांगितला तर म्हणजे बाकीच्यांची काय कथा असेल. म्हणून निष्काम भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान, तयास तुळिता त्रिभुवन उणे वाटे. म्हणून निष्काम भजन, विशेष ब्रह्मज्ञान याची तुलना करणे योग्य त्रिभुवनात दुसरं काहीच नाही. ब्रह्मज्ञान बी असावा विशेष रूपानं आणि निष्काम भजन हे असावं. ह्याच्यासारखं म्हणले दुसरं काहीच नाहीये. नाही ते काही आपण बघतो एकीकडेच वणवेच असतो, पण नाही, इथं काय केली? सांगड घातली निष्काम भजनाची आणि ब्रह्मज्ञानाची. कारण नुसतं कोरडं बी ज्ञान नाही जमत, तिथं भक्तीचा ओलावा लागतं असं पण आपण ऐकलेलं आहे. कारण भक्तीशिवाय फलीभूत ज्ञान पण होत नाही. म्हणून भक्तीने धरले हाती, मग ज्ञान वैराग्य पाठी येते. ऐक नाही. म्हणून भक्तीलाही काय करावं लागते? हातामध्ये धरावं लागते. मग ज्ञान आणि वैराग्य आलं की ज्ञानाला ये म्हणण्याची गरज नाही, आपोआप ज्ञान पण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून निष्कामता पण पाहिजे भजनामध्ये. जे आपण करतो त्याच्यामध्ये सकामता नसावी. सकामता म्हणजे जे करायला लागलो लगेच त्याचं फळ मागणं. देवा मला असं पाहिजे, देवा मला तसं पाहिजे, झालं म्हणले तिथं निष्कामता नाही तर तिथं सकामता प्राप्त होत असते. म्हणून करायचं ते निष्काम करायचं, सर्वस्व भगवंताला समर्पित करायचं, जसं साधू संतांना केलं त्याप्रमाणे. ते बी आपल्यासारखेच होते, पण त्यांनी अट्टहासानं निश्चयात्मक केलेलं आहे. त्यांनी काही आपला पाऊल मागे टाकला नाही. तर त्याचप्रमाणे धाडसी होऊन आपण सुद्धा तसंच करण्याचा काय करायचा प्रयत्न. कारण अनुभव पाहिजे ना, आपल्याला बी सुखाचीच प्राप्ती करून घ्यायची ना, आपल्याला बी सुखरूपताच हवी आहे ना, मोक्षच प्राप्त करून घ्यायचा आहे ना. मग मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचे तर साधू संतांच्या पावलामागं पाऊल आपल्याला सुद्धा टाकावं लागेल. म्हणून गरज आहे निष्कामतेची आणि ब्रह्मज्ञानाची. येथे बुद्धीचा प्रकाशक आणि नचडे विशेष, प्रताप कीर्ती आणि यश निरंतर. जेथे आत्मज्ञानाची
ज्ञानी भक्ताचा महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडत असतो, कारण ज्ञानी भक्तच तशी असतात. आणि सगळ्यात प्रिय भगवंताला हा ज्ञानी भक्त आहे बरं का. सगळ्यात प्रिय भगवंताला ज्ञानी भक्त आवडतो. भक्त आवडतो पण ज्ञानी आवडतो. विशेष महत्व ह्या ज्ञानी भक्ताला दिलेलं आहे. म्हणून ज्ञानी भक्ताच्या महिमा वर्णन करण्यास बुद्धीचा प्रकाश अपुरा पडत असतो. त्याचा प्रताप, त्याची कीर्ती, त्याचं यश निरंतर वाढतच जातं. कुणाचं? ह्या ज्ञानी भक्ताचं. ह्या ज्ञानी भक्त जो आहे त्याचा महिमा अगदी म्हणले वाढत वाढत जात असतो, निरंतर वाढण्यावरच असतो. त्याची कीर्ती, त्याचा प्रताप हे सर्वस्व कशाला व्हायला लागलेलं आहे? कारण काय पत्करलेलं आहे ह्या ज्ञानी भक्तानं? तर निष्काम भजन आणि विशेष ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान ह्याचे काय केलेले आहे? स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून त्याला काय झालेलं आहे? निरंतर त्याच्या यशामध्ये वाढ होत चाललेली आहे. निरूपणाचा विचार आणि हरिकथेचा गजर, ते होती तत्पर प्राणी मात्र. जेथे आत्मज्ञानाची चर्चा, निरंतर चर्चा कुणाची आहे? आत्मज्ञानाची. आणि हरिकथेचा गजर निरंतर होत असतो. आत्मकथा आहे, हरिकीर्तनाचा गजर आहे. अशा सत्पुरुषाकडे प्राणी मात्र तत्काळ आकर्षित होत असतात, असं पण इथं समर्थ सांगत आहेत. जेथे भ्रष्टाकार घडेना, तो परमार्थ ही दडेना, समाधान विघडेना निश्चयाचे. तर समर्थ सांगतात की अशा सत्पुरुषाजवळ आचार भ्रष्टता अथवा दांभिक अभिमानादी परमार्थ भ्रष्टता यांचा लवलेशही नसतो. दांभिकता नसते, भ्रष्टता नसते सत्पुरुषाजवळ बर का. आचार भ्रष्टता नाही, आचार शुद्ध, भाव ही शुद्ध, दांभिक नाहीये. कुणाची प्रगती देखवत नसेल, कुणी आपल्या समोर चाललेला असेल, कुणी त्याची वावा केलेली देखवत नसते, हा दांभिकपणा असतो बर का. आणि हा पण नसायला पाहिजे. अभिमान नसायला पाहिजे. माझ्यासारखं श्रेष्ठ कुणीच नाही, माझ्यासारखं श्रेष्ठ कुणीच नाही, हा दांभिकपणा आहे. आणि ह्याला काय होते? परमार्थ भ्रष्ट होत असते. म्हणून ह्या दांभिकपणाचा, ह्या अभिमानाचा लवलेशही नसला पाहिजे सत्पुरुषाजवळ. जर असा दांभिकपणा, अभिमान जर असेल, त्याला सत्पुरुषही कोणी म्हणणार नाही. त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही. आणि स्वस्वरूपानुभव आल्यामुळे त्याला जे निश्चयात्मक समाधान लाभत असते, त्यात कधी बिघाड बी होत नाही. कारण का? तो सत्पुरुष आहे. आचरण शुद्ध आहे, अंतकरण शुद्ध आहे, परमार्थात निरंतर मग्न आहे. असा जो सत्पुरुष आहे, असा जो महात्मा आहे, तर त्याला सुस्वरूपाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का अनुभव आला की त्याला निश्चयात्मक समाधान लाभते. आणि त्या समाधानामध्ये, त्या शांतीमध्ये कधीही बिघाड होत नाही. म्हणून तर म्हणले अशी परमशांती हवी आहे आम्हाला. परमशांती, निर्विकल्प स्थिती, अशी जी सीता, शांतिरूप सीता, त्या शांतिरूप सीतेला समरस करणारे, समरस होणारे संत असतात. कारण शांतिरूपी सीतेलाच वरलंय ना त्यांनी. तिच्याच गळ्यात काय केलेली आहे? वरमाला घातलेली आहे. आणि निरंतर परम शांतीमध्ये डुबलेले आहेत. म्हणून शांती परते नाही सुख, तेथे राहू निरंतर, असा त्यांचा दृढता असते त्यांच्या भावामध्ये. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे, बुद्धी भगवंताचे देणे पालटेना. सार असार विचार करणं. सार काय आहे, असार काय आहे,
हा विवेकाचा विचार नेहमी विवेक असावं बरं का जवळ. साधकानं विवेकाला सोडायचंच नसतं. विवेक जर जवळ असेल ना, म्हणून तर महाराज म्हणायचे विवेक रूपी खड्ग हातामध्ये धरत जा आणि निरंतर एक गाव दोन तुकडे करायचं शिकत जा. सत्य मिथ्याचा निवाडा तुम्हाला करताच आला पाहिजे. निवाडा करायचाच ना, बाजूला सरकायचे का नाही, त्याचा निश्चय बी करता आला पाहिजे. सार काय आहे आसार काय आहे कळालं आम्हाला. नामरूप कुणाचं, मायेचं, अस्थिभाती प्रिय कुणाचं, परमात्म्याचं आम्हाला कळायला लागले. सार कळालं आसार कळालं, पण स्वीकार कोणाचा करायचा आणि त्याग कोणाचा करायचा हे बी कळावं ना. निश्चयात्मक त्याच्यामध्ये दृढता असावी ना. नाही अस्थिभाती प्रियाचा स्वीकार करायचा आहे, नाही ब्रह्मतत्वाचा स्वीकार करायचा आहे आणि बाकी उरलेलं नाम रूपाचा त्यागच करायचा आहे, असा निश्चय व्हावा लागतो. तोच तर सार आणि आसाराचा विचार आहे. आणि असा सार असा विचार करणं, अखंड योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणं. नुसता विचार नाही तर तसं वागायचंय, तसं त्याच्यामध्ये प्रवेश करायचा आहे. आसक्ती ठेवायचीच नाहीये. मिथ्याच्या ठिकाणी आसक्ती कशी राहील? खोट्याच्या ठिकाणी आसक्ती राहते का? खोटच आहे ना ते. जाऊ द्या, द्या सोडून. खोट्याला काय करायचं, टाकून द्यायचं, खऱ्याला धरायचं. पण खरं ह्याला कळण आणि खोटं हे टाकल्याशिवाय धरल्याशिवाय राही ना. धडधड दिसायले पण त्याचा नाश व्हायलाय ना. दिसायले खोट पण टिकायला लागले का नाही टिकायला. जे टिकत नाही त्याला सत्य कसं म्हणता येईल? जे टिकतच नाही त्याला सत्य म्हणायचंच नाही. जे टिकते त्याला सत्य म्हणा. अस्थिभाती प्रिय जे ब्रह्मस्वरूप आहे ते टिकणार आहे. जशाला तसं आहे. अहो अखंडित जैसे तैसे. नाही जात कोठे येतो फिरून या, वावगाची वाया. कुठं जायचं नाही, कुठं यायचं नाही, काही नाही कुणाला, त्या तत्वाला. ते अखंड आहे, त्याचा खंड कधीच नाही. त्याला धरून राहायचे. जात्यामध्ये सगळे दाणे पिसल्या जातात, पण सगळेच नाही. जे खुंट्याला धरून असतात ते कुठं पिसले जातात? त्याचं होतंय का पीठ? नाही, तिथे शाबीत राहतात. तसं म्हणले ब्रह्माला धरून राहा, काहीच होणार नाही. शाबीत राहतान, जशाला तसं राहतान, ब्रह्म होऊन राहतान. पण ब्रह्माला धरताच येईना झाले. देहाला देह सुटावं तर ब्रह्म धरावं. देह सुटला तर धरता येईल. देह सुटणं झाल्यावर ब्रह्म काय धरता येईल? एक सुटलं की एक धरल्या जाते. दोन्ही एकत्र कसे राहतील? सत्य असत्य एकत्र नाही, मान अपमान एकत्र नाही, सुख दुःख एकत्र नाही, अंधार उजेड एकत्र नाही. तसं सत्य मिथ्या, ब्रह्म आणि हे जगत एकत्र कसे राहतील? भावामध्ये, वृत्तीमध्ये. म्हणून बदल करण्याचा काय करावं? प्रयत्न. कोण? ज्ञानी पुरुषानं, साधकानं. म्हणून योग्य अयोग्य पाहून त्याप्रमाणे वागणं, या प्रकारची बुद्धी ही भाग्यवंताची देणगी असते. ती भगवंताची अथवा भगवंताची अक्षय कृपाच असून त्यात कधी बदल होत नसतो. भक्त भगवंती अनन्य, त्याशी बुद्धी देतो आपण. एथरती भगवत वचन सावध ऐका. जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो, जो भक्त भगवंताशी अनन्य झालेला असतो, त्यास भगवान स्वतःच अशी बुद्धी देतात. म्हणून सर्वस्व त्याला समर्पित करावं लागते. अनन्य भाव ठेवावा लागतो. अनन्य भावानं भक्ती करावी लागते. अनन्य भावानं भक्ती करणारा कोण? राजा बळी. सर्वस्व समर्पित केलं भगवंताला, काहीच ठेवलं नाही जवळ. असं अनन्य भावानं शरण जाणं खूप महत्वाचं आहे. म्हणून महाराज सांगतात, जो अनन्य झालेला असतो त्यास भगवान स्वतः अशी बुद्धी देतात. या अर्थाने भगवंताचं वचन आहे ते सावधपणे ऐका.
ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांती ते. मी त्यांना अशी बुद्धी देतो की त्या योगे ते मलाच येऊन मिळतात. कुणाला पण जे अनन्य भावाने सर्वस्व समर्पण केले भगवंताला. मग भगवंत म्हणतात मी त्याला अशी बुद्धी देतो की त्या योगे तो मलाच प्राप्त होतो. मनोनी सगुणी भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगी. म्हणून सगुण भजन आणि त्याहून विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या साक्षात अनुभवाच्या योगे प्राप्त होणारे समाधान या गोष्टी जगात अत्यंत दुर्लभ आहे. सगुण भजन आणि त्याहूनही काय आहे विशेष म्हणजे ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार. आणि हे कसं आहे जगतामध्ये अगदी दुर्लभ. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा समाप्त. इथं 7वा समास त्याच्यामध्ये सगुण भजनाचं निरूपण समर्थाने इथं केलेलं आहे. आता प्रचित निरूपण आपल्याला ह्या 8व्या समासामध्ये सांगणार आहेत. दशक 10वा समास 8वा. ऐका प्रचितीची लक्षणे, कारण प्रत्येकाला प्रचिती हवी असते बरं का. प्रचित पाहेल ते शहाणे वेडे दैन्यवाने प्रचितीविन. म्हणून इथं सांगत आहेत कारण प्रचिती यावी, अनुभव घेता यावं असं प्रत्येकाला वाटत असतं. किती जरी वाटलं पण घेता आलं पाहिजे ना. त्याच्यासाठी कशी घ्यायची, कशी प्रचिती येत असते ह्याचं निरूपणच इथं करणार आहेत समर्थ. आता प्रचितीचं लक्षण ऐका. काय प्रचितीचं लक्षण ते सांगणार आहेत, म्हणून लक्ष देऊन ऐका. जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा. जे कोणी प्रचिती घेतच नाही ते वेडे आणि दैन्यवान जाणावा. आता जे स्वतः अनुभव घेतात आणि अनुभव घेतात त्यांना शहाणं म्हणावं. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन बघायचा असतो, प्रत्येक गोष्टीची पारख करायची, असे शहाणे असतात. पण जे कोणी प्रचिती घेतच नाहीत ते वेडे असं इथं सांगायला लागले समर्थ, ते दैन्यवान आहेत. नाना रत्ने नाना नानी परिक्षुणी न घेता हानी प्रचित न येता निरूपणे बैसोच न आता बघा अनेक रत्न आहेत, नाना नाणी आहेत, त्याची परीक्षा न करता जर घेतली तर नुकसान ठरेल का नाही ठरणार? ठरतय ना. म्हणून नेहमी काय केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे. ज्या निरूपणात वक्त्याचा स्वानुभव प्रगट होत नसेल, स्वतः जर अनुभवच नसेल तर ते ऐकायला बसूच नाही. म्हणून स्वानुभव असणं सुद्धा कसं आहे, खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. तुरंग शस्त्र दमून पाहिले बरे पाहता प्रचितीस आले तरी मग पाहिजे घेतले जाणते पुरुषी. घोडा आणि शस्त्र यांना आधी आजमावून पाहिलं पाहिजे. बरे आहे, आता घोडा असू द्या शस्त्र असू द्या, तर त्या घोड्याला आणि शस्त्राला जर खरेदी करायचं असेल तर पहिले काय केलं पाहिजे, ते आजमावून पाहिलं पाहिजे. आहे का योग्य घोडा, शस्त्र बरोबर आहेत का नाहीत, अशी आजमावून पाहिलं व बरे आहेत असं वाटलं की अशी प्रचिती आल्यावर मग ते जाणत्या पुरुषाने खरेदी केली पाहिजेत, असं इथं समर्थ सांगायला लागलेत. प्रचिती कशी असते, आता आपण मार्केटला गेलो, काही आपल्याला विकत घ्यायचं, अगोदर आपण काय करतो, पाहतो ना, 4 खेप पाहतो, नीट आहे का नाही व्यवस्थित बघतो आणि मग त्याची काय करतो, खरेदी. तसंच आहे
बीज उगवेलेसे पाहावे, तरी मग द्रव्य घालून घ्यावे. प्रचित आली ऐकावे, निरूपण बीज उगवेल हे आधी पहावे. मग द्रव्य देऊन ते खरेदी करावे. वक्ता जे निरूपण करतो त्याची प्रचिती आली तरच ते निरूपण ऐकावं, असं इथं समर्थ सांगायला लागलेत. देही आरोग्यता जहाली, ऐसी जना प्रचिती आली. तर मग अगत्य घेतली पाहिजे मात्रा. एखाद्या औषधाने रोगाला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली, अशी लोकांना प्रचिती आली असेल तर ती मात्र औषध घ्यावीच. आणि जर म्हणले औषध किती बी घेतले, बिमारीच दुरुस्त होईना, हे उपयोग काय मग? औषध जरी चांगलं असेल, बरं देणारा बी चांगला असेल, तरी पण कस काय गुण येत नसल बरं? बरं औषध घ्यायला लागलंय पण औषधच योग्य नसेल तरी बी गुण येणार नाही, म्हणून सांगड पाहिजे. काय झालं होतं माहिती का? शेषनाग आहेत, सगळ्यांना माहिती आहे. भगवंताचं जे शयन करण्याचं स्थान म्हणजे शेषनाग. त्यांचे एकदम काय झाले, ते बिमार पडले. बिमार पडले आणि आता बिमार पडल्याच्या नंतर म्हणले डॉक्टरला बोलवा. त्यांचा डॉक्टर म्हणजे कोण? अश्विनी कुमार, देवांचा डॉक्टर. गेले, त्यांचं परीक्षण वगैरे केलं आणि तपासल्याच्या नंतर औषध दिलं करून रोग दुरुस्त व्हायला. आणि औषध दिल्याच्या नंतर गेले ते. ह्यांना औषध घेतलं पण काय झालं नाही, दुरुस्त झालेच नाहीत. पुन्हा परत अजून अश्विनी कुमारला सांगितलं औषध परत द्यावं लागल, कारण दुरुस्ती अजून काय झालं नाही, रोग बरा झाला नाही. ठीक आहे म्हणे, अजून दिलं औषध. औषध दिलं तरी पण रोग बराच होईना. ते म्हणे मी तर योग्य औषध द्यायला लागलो, तरी पण ह्यांचं रोग का बरा होत नसेल, ह्यांची बिमारी का जात नसेल? ठीक आहे बरं म्हणे. आणि ते सगळे म्हणत काय हो म्हणे अश्विनी कुमार, तुम्ही असे कसे म्हणे सगळ्यांचे रोगावर योग्य काय करतात, औषध देतात, आणि आमच्या शेषनागाचाच का बरं ही बिमारी दुरुस्त होत नसेल बरं? ते म्हणे मी तर औषध बरोबर द्यायलो, नेमकं व्हायले काय? ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, देतो. अजून त्यांनी औषध तयार केलं आणि दिलं ना. आता म्हणे माझ्या समोर घ्या बरं. शेषनागांना म्हणे आता हे औषध काय करा, माझ्या समोर घ्या. ठीक आहे म्हणे. मग ते काय करू लागले, त्या औषध वाटीमध्ये घेतलं आणि पिऊ लागले. पीत असताना जेव्हा ते प्यायला घेतलं, तर बाकीचे त्यांच्या डोळ्यातून काय होऊ लागलं, ते विष जे आहे ते पिण्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये पडू लागलं. ते विष जे आहे त्या औषधामध्ये पडू लागलं, आणि ती मग आता औषध पिण्याच्या अगोदरच निकामी होऊ लागलं ना. पिण्याच्या अगोदरच निकामी होऊ लागलं, मग ते निकामी औषध काय काम करणार आहे? मग हे वर्म त्यांच्या लक्षात आलं. पुन्हा अजून एकदा म्हणले, डबल औषध तयार केलं, तेच औषध आहे, 4दा औषध दिलं पण तेच आहे, त्याच्यामध्ये बदल नाही बरं का. आता म्हणे वर्म कळालं, आता तुम्ही काय करा म्हणे, शेषनाग तुम्ही तुमच्या डोळ्याला पट्ट्या लावा म्हणे. आता शेषनाग त्यांना किती फण्या असतात? शेषनागाला 1000 फण्या, आणि त्यांचे डोळे किती? 2000. मग 2000 पट्ट्या लावल्या डोळ्याला, प्रत्येक डोळ्याला पट्टी लावली. आणि मग आता औषध केलं तयार आणि दिलं प्यायला. औषध पिलं, रोग दुरुस्त झाला. म्हणजे काय झालं होतं, वर्म कळालं होतं, औषध तेच होतं, औषध देणारा योग्यच होता, पण घेणाऱ्यानं काय करत होता, चूक करत होता. पण जेव्हा योग्य पद्धतीने औषध घेतलं, काय झाला, रोग दुरुस्त झाला. म्हणून काय करावं लागतंय, पथ्य सांभाळावं लागतंय, काही असू द्या, आहे का नाही? म्हणून महाराज म्हणले ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारेन. हे बरोबर आहे, ब्रह्मरसाचा काढा घ्या, त्यांना अज्ञान रूपी बिमारी तुमची दुरुस्त होणारच, गॅरंटी आहे. पण तिथं पाहिजे पथ्य. पथ्य नाम विठोबाचे आणि कनवाचे सेवेसी. कशाचं पथ्य सांगितलंय? हा, इकडं ब्रह्मज्ञान घ्यायचं, संसार करायचा सांगितलं का? ब्रह्मज्ञान चालूच आहे
आणि संसारावर संसार इकडे बी चालूच आहे. दोन्हीची भेसळ व्हायली का नाही. अहो ते औषध घेतलं पण अगोदरच निकाम व्हायला लागले. कारण का त्याच्यामध्ये संसाराचे विष पडायला लागले. बरोबर आहे ना. म्हणून काय होई नाही आम्हाला प्रचितीच नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल पथ्य नाम विठोबाचे पथ्य पाळा ना. पथ्य पाळलं ना तुम्हाला संसार करू नका म्हणत नाहीत. संत महात्मे संसार करू नका करा ना. पण करा पण कसा करा. ज्याचा त्याच्या ठिकाणी व्यवहार ठेवा आणि आपलं बाजूला निघण्याचा प्रयत्न. मनाला काय काम आहे तुमच्या. तुम्ही मन त्याच्यात बिनकामी गुरफटायला लागलात. मनाला बाजूला करा. इंद्रियांना काम द्या. इंद्रिय आपले काम व्यवस्थित करतात. कारण ते कसे येतं असाधारण कारण आहेत. कोण इंद्रिय आपलीच कामं करतात. ते दुसऱ्याचे काम करत नाहीत. आपण तरी एखादे दुसऱ्याचे काम करतो. पण इंद्रिय अजिबात करत नाही. हाताचेच काम करणार. डोळे डोळ्याचेच काम करणार. कान कानाचेच काम करणार. वाणीचच काम करणार. हे एकूणमेकी इथं पार्ट बदलत नाहीत. आपलं मन असो किंवा नसो थाऱ्यावर. म्हणून काय करायचं आपल्या मनाला चिंतन द्यायचं. आणि हे मग इंद्रिय आपले काम करत राहतात. करून बघायचं असं होतंय. पण केलं पाहिजे. केल्यान होत आहे रे आधी केलेची पाहिजे. मग एक नंबर होते. तुमचा संसार बी एक नंबर होतय. आणि तुमचा परमार्थही एक नंबर होते. पण हे वर्म काय झालं पाहिजे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. मग का प्रचिती येणार नाही. येती कारण निरंतर नाम चालू आहे ना आपलं. पथ्य नाम विठोबाचे. विठोबाचं निरंतर चित्तामध्ये नाम. आणि हातामध्ये काम. कामामध्ये काम आणि मुखामध्ये राम. बघा मग प्रचिती येते का नाही. आल्याशिवाय राहत नाही. काय कशाला उशीर पाहिजे. कशाला वर्ष घालवायचं. पण पथ्य पाळा. म्हणून महाराज म्हणतात कि एखाद्या औषधाचा कोणालाही अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडून घेणे. एखाद्या औषधाने रोगाला बरे वाटून आरोग्या प्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल ती मात्र अगत्याने घ्यावी. तसं औषध आपण काय करतो अवश्य घेतो. प्रचिती विना औषध घेणे तरी मग धडची विधडणे अनुमाने जे कार्य करणे त्याची मूर्खपण. एखादा औषधाचा कुणालाही अनुभव नसता ते घेणं. आता काय म्हणतात औषधाचा काय नाही अनुभव नाही आणि ते घ्यायले. म्हणजे चांगली प्रकृती काय होईल मग बिघडून घेणं आहे का नाही. कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे म्हणजे मूर्खपणाच आहे. उगच मग काय करायचं उगच अनुमान लावायचं. ते औषध घ्यायचं. मग काय होईल म्हणले अरे चांगली प्रकृती बिघडून जाईल ना तुझी. मग कुठेही अनुमान लावायचं नसते. प्रचितीस नाही आले आणि स्वर्ण करविले तरी मग जाणावे ठकिले. देखत देखता काही लोक किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात. पण त्याच्या म्हणण्याची प्रचिती न घेता त्याच्यावर विश्वास ठेवून त्या सोनं करायला सांगणं म्हणजे बघता बघता फसविले जाणे आहे का नाही. हातानच फसले जाणं आहे का नाही. म्हणून काय करायचं अगोदर नीट तपासायचं. 4 जणांना विचारायचं आहे का नाही. आणि मग काय करायचं अनमोल वस्तूच्या हातामध्ये द्यायची. तोपर्यंत नाही. शोधून पाहिल्या विन काहीतरी एक कारण होणार नाही निर्वाण प्राणास घडे. पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागत नाही. म्हणून तर विचारच महत्वाचा सांगितलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये संसार असो का तुमचा परमार्थ असो तिथं तुम्हाला काय करावं लागेल विचारच करावा लागेल. कोणतीही गोष्ट पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागत नसते. मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता सुद्धा असते म्हणली. म्हणून पारखावं. म्हणून अनुमानाचे कार्य भलत्याने कदापि करू नये. उपाय पाहता अपाय नेमस्त घडे. म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने कुठलेही कार्य करू नये. अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाच्या ऐवजी अपायच निश्चिंतपणे घडतो. म्हणून चांगल्या माणसानं अनुमानाने कुठलंही कार्य करायचं असेल ना अनुभव घ्यावा. अनुभव न घेता कार्य करायचं नाही.
नाहीतर म्हणजे निश्चितपणे अपाय झाल्याशिवाय राहत नाही. पाण्यातील म्हैसीची साठी करणे ते बुद्धीच खोटी, शोधल्या विनही पुटी होणे घडे. पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणा. नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्टी व्हावे लागतं बरं का. म्हणून तपासल्याशिवाय खरेदी करायची नाही. विश्वासे घर घेतले ऐसे किती नाही ऐकिले, मैदे मेंदावे केले तरी ते शोधिले पाहिजे. म्हणून केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतलं असे कोणी कधी ऐकलं आहे का सांगा बरं. म्हणून कपटी माणसाने कपट केलं तर ते आधीच जाणून घेतलं पाहिजे. नाही तर त्याच्यामध्ये फसलं की मग कुठूनच काय होत नाही, बाजूला निघू शकत नाही. शोधल्या विण अन्न वस्त्र घेणे तेथे प्रणास मुकणे, लटक्याच्या विश्वास धरणे हेची मूर्खपण. नीट चौकशी न करता अन्न वस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते. म्हणून चौकशी बी करणं अत्यंत गरजेचं. खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. जे नेहमीच खोटं बोलतय त्याचा काय विश्वास धरायचा, माहितीय हे खोटं बोलतय, त्याचा जर विश्वास धरत असेल तर आपला मूर्खपणा नाही का ठरणार. आपलं नाही एक चान्स, कशाचा एक चान्स आला, नेहमीच त्याला कधी सत्य बोलणंच माहिती नाही आणि त्याला काही एक चान्स द्यायचाय मग. म्हणून आपण विश्वास करायचा नाही असं समर्थ म्हणतात. संगती चोराशी धरिता घात होईल तत्व टाठकू सिंतरू शोधिता ठाई पडे. चोराची संगती धरली तर निश्चितपणे घात होणार का नाही. नीट शोध घेतला तर कोण लबाड हे कळून येईल. म्हणून चोराची संगती नको. चोर बी कळावं लागतात कोण चोर आहेत. हे चोर काय करतात, आत्मरूपी धनाची चोरी करत असतात. मग अशी आत्मरूपी धनाची जी चोरी करतात ना, अशा चोरांपासून काय केली पाहिजे, आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आत्मरूपी धन आहे ना सगळ्यात प्रिय आपलं. सगळ्यात प्रिय काय आहे, आत्मरूपी धनच आहे आपल्याला बरं का, बाकी काहीच नाही. वित्तात पुत्रे प्रिय हा, पुत्रात पिंडम पिंडात प्राणम प्राणात आत्मा हा प्रिय म्हणलेत का नाही. सगळ्यात प्रिय कोण, आत्मा. आणि ती आत्मवस्तू प्रिय आहे, तिची जर चोरी कोणी करत असेल तर त्या चोरापासून जरा सावध राहा. गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी, नाना कपट परोपरी शोधून पहावे. खोटी नाणी करणारे, तांब्याची सोने करणारे, तसच खरी पण अधिकाराशिवाय ची नाणी करणारे, याप्रमाणे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजेत. कसं शोधायचं, सगळं आपल्याला संत महात्म्यांना काय केलंय, सांगितलेलं आहे. काय शोधायचं, कसं शोधायचं, सगळं व्यवस्थित त्यांच्या गाथा बघा तुम्ही. सगळं तुम्हाला ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये बघा तुम्ही, संसाराचं ज्ञान, परमार्थाचं सगळंच ज्ञान आहे. दिवाळखोराचा मांड पाहता वैभव दिसे उदंड, परी ते अवघे धोतांड भंड पुढे. दिवाळखोराचा पसारा पाहिला की तेथे उदंड वैभव दृष्टीस पडत असते, पण वास्तविक ते सर्व थोतांड असते. पुढे फजिती ठरलेलीच असते. तैसे प्रचिती विन ज्ञान तेथे नाही समाधान, करुणी भोवतांचा अनुमान अनहित झाले. त्याप्रमाणे स्वानुभव नसताना ज्ञान सांगणे म्हणजेच थोतांड समजावं. त्या व्यक्तीकडून खरं समाधान मिळणं शक्य नाही. पण स्वतःस अनुभव नसता अनुमानाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहित मात्र करतो. म्हणून ज्ञान पण कुणाचंही ग्रहण करायचं नसतं, इथं सांगत आहे समर्थ. ज्याला अनुभवच नाहीये आणि ते अनुभवाच्या काय गोष्टी सांगणार आहे. ज्याला अनुभव आलेला आहे तो सांगन. म्हणून स्वानुभव नसता ज्ञान सांगणं म्हणजे थोतांड सांगितलेलं आहे. मंत्र यंत्र उपदेशिले नेनते प्राणिते गोविले, जैसे झाकून मारिले दुःख नाहीत. जसं अनुभव नसताना मंत्र यंत्रादीचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात. एखाद्या दुखणेकऱ्याला झाकून ठेवून नंतर मारावे
तसा प्रकार होतो. दुखणं बिचार दुरुस्त होणार होतं. त्याचं दुखणं दुरुस्त झालं बी असतं योग्य औषध दिलं असत, पण नाही म्हणले, त्याला झाकून ठेवले, मारलं त्याला. का उपयोग आहे त्याचा? तसा दगादा होत असते. म्हणून विचार करूनच काय केला पाहिजे, आपण आपला पाऊल टाकला पाहिजे. अनुभव नसेल ऐकण्याची गरज नाही. अनुभव आलेला असेल ऐका. आपल्याला जर काही सार्थक वाटत असेल तर ऐकलं पाहिजे. आपल्यामध्ये जर काही बदल होत असेल तर ऐकलं पाहिजे. आपल्यामध्ये बदलच होत नसेल तर मग सोडून दिलं पाहिजे. समजलं पाहिजे, अरे समोरच्याला अनुभवच नाही, मग ऐकून उपयोग नाही. समोरच्याला अनुभव असेल आपण ऐका अवश्य. वैद्य पाहिला परी कच्चा, परी प्राण गेला पोराचा, येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले. बघा, एखाद्याचा मुलगा आजारी पडलाय, त्याने औषध उपचार करण्यासाठी वैद्य आणला, पण तो वैद्य होता अर्धवट ज्ञानी. ज्ञान असलेला कसा? अर्धवट ज्ञान. त्यामुळे काय झालं मग? त्यामुळे त्याच्या औषधानं त्या पोराचा प्राण मात्र गेला. तर तेथे दुसऱ्याचा काय उपाय चालणार आहे आता सांगा. मुलगा आजारी पडला होता, औषध पण दिलं, वैद्य पण आणला, औषध पण दिलं, पण प्राण वाचला नाही. काय कारण ठरलं? ते वैद्य कसा होता? अर्धवट ज्ञानी. मग अर्धवट काही कामाचं नाही. अर्धवट राम इथं जमत नाही, पूर्णत्व पाहिजे. पूर्णत्व असेल तर योग्य सल्ला देईन, योग्य औषध देईन. पूर्णत्व नसेल तर औषधीचं काय पडणार आहे? अर्धवट ज्ञानी जो आहे त्याला औषध तरी देता येईल का? ते फक्त काय करते? प्रचितीसाठी करते. महाराज आपले नेहमी म्हणायचे ना, हाफ नॉलेज इज डेंजर. हा, राईट राईट. हाफ नॉलेज इज डेंजर. कारण काय नाही, ज्ञानच नाही ना, अर्धवट ज्ञान. इकडलं बी नाही धड, इकडलं बी नाही धड, म्हणून हे डेंजर असते. त्याला प्राण जाते. इथं तर काय करायचं आहे? अमरत्व गाठायचे, अमरपदाची प्राप्ती करून घ्यायची. आणि तिथं जर आपल्याला औषधच योग्य नाही भेटलं तर काय करायचं मग? जे अज्ञान रूपी बिमारी आहे ती घालवायची. ती गेल्याशिवाय अमरत्व प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी योग्य काय पाहिजे? औषध बी तसंच पाहिजे. दुःख्यांतरी झिजे आणि वैद्य पुसता लाजे, तरीच मग त्यासी साजे आत्महत्या रे. पण एखादा माणूस दुखण्याने आतल्या आत झिजत चाललेला आहे, पण वैद्याने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास लाजू लागला, तर त्याने आपलाच आपण घात करून घेतला असे सुद्धा म्हणावं लागेल. आता डॉक्टरकडे गेल्यावर काय लाज धरायची? दुखणंच आहे, भयानक आहे, मग काही दुखू द्या, सांगावंच लागते का नाही स्पष्ट, तर ते योग्य औषध देईन. दुखण्यासंबंधी काय जे प्रश्न केलेला आहे त्याचा योग्य जर काय केला, उत्तर दिले, नाही म्हणले लाजू लागलं, लाजशील तर मरशील ना. मग जे आहे ते सांग ना स्पष्ट. योग्य काय होणार आहे तिथं औषध भेटणार आहे ना, आणि ते औषध घेतलं की तुझी दुरुस्ती होणार आहे. बिमारी जी आहे तुझी ती दुरुस्त होणार आहे. आणि तिथं जर लाजू लागलास तर मरशील म्हणले. मग म्हणून काय करावं लागते? जिथं लाजायचं तिथंच लाजावं, कुठं बी लाजायचं नसते. म्हणून जाणत्यावरी गर्व केला, तरी नेणत्याकरिता बुडाला, येथे कोणाचा घात झाला बरे पहा. जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेणत्याची संगत धरल्यामुळं काय झालं? एखादा माणूस बुडतो. यात कुणाचा घात झाला सांगा बरं? ज्यानं केला त्याचा. जाणत्या माणसाला काय केलं? ह्यालाच आला होता गर्व. जे जाणत होतं त्याला दिलं सोडून, आणि जे नेंत म्हणजे अज्ञानीची काय केली? संगती केली. ज्ञानाची काय केली म्हणले? संगती सोडली ना अज्ञानाची संगती केली. मग कोणाची घात झाला? ज्याने ज्ञानी पुरुषाची संगती सोडून अज्ञानी पुरुषाची संगती केली त्याचा घात झाला. पापाची खंडना झाली, जन्म यातना चुकली, ऐशी स्वयं प्रचिती आली, म्हणजे बरे पाप सर्व नष्ट झालं.
परत जन्मास यावे लागणार आहे का? पाप नष्ट झाल्यावर जन्माला यावं लागते का? नाही ना, आहे का नाही? पण पाप नष्ट व्हावं लागते का नाही? मग पाप सर्व नष्ट झाले, परत जन्माला यावे लागणार नाही अशी आपल्याला प्रचिती आली पाहिजे का नाही? आली पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? प्रयत्न करावा लागेल. एका पंचीकरणानं सांगितलं की लागून येती पाप पुण्य अंगा. पाप बी लागणार नाही, पुण्य बी लागणार नाही, आहे का नाही? अशी स्थिती तुम्हाला प्राप्त होणार आहे. पण त्याच्याकरता तुम्हाला ती अवस्था प्राप्त करून घ्यावं लागेल. त्रिपुट्या पाठ करावं लागत्यान, त्याच्यापेक्षा वेगळं निघावं लागेल. निघलात तर होणार आहे. नाहीतर म्हणजे इकडलं बी माहिती बी आहे, नुसतं माहिती आहे. माहिती असून उपयोग काय? नुसतं माहिती आहे पण घराच्या बाहेर निघायचंच नाही. पत्ता तर माहिती पण कधी घराच्या बाहेर निघायचंच नाही. आणि असं अमुक अमुक आहे बरं का, असं असं जावं लागते बरं का, नुसतं म्हणल्याने जमतंय का? परमेश्वरास ओळखिले आपण कोणासे कळले, आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. परमेश्वराचं खरं स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले, आपण कोण ह्याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरं. कोण बघ परमेश्वर खरा, परमेश्वराचं जे खरं स्वरूप आहे स्वतः अनुभवाने जाणले, सांगितलं. कारण शास्त्र त्याच्यासाठीच पाठन केलं. कारण का? परमेश्वराचं खरं स्वरूप कळावं म्हणून. आणि ते काय केलं? जाणून घेतलं. मग ते जाणल्यावर काय होतंय? त्याचा अनुभव येतो. अनुभव आला की झालं म्हणजे आत्मनिवेदन झाला. ब्रह्मांड कोण केले, कासयाचे उभारले, मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणजे बरे. ब्रह्मांडाचा कर्ता कोण, याची उभारणी कशी झाली, मुख्य कर्ता कोण, हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. येथे अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला. प्राणी संशयी बुडाला प्रचिती विण. या सर्व गोष्टीविषयी जर मनात संशय असतील, मग जो परमार्थ केला असेल तो वाया गेला असे जाणावं. कारण का? प्रचिती नसेल तर तो माणूस संशयात बुडून राहतो. जर प्रचिती आली तर संशय नाही राहिला, संशय असेल तर प्रचिती येणारच नाही. आणि संशय तर पूर्णतः निवृत्त झाले पाहिजेत. जोपर्यंत संशय निवृत्त होत नाही तोपर्यंत श्रवण करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण श्रवण मननाने संशयाची काय होत असते? निवृत्ती. प्रमाण असू द्या किंवा प्रमेय संशय असू द्या, हेच आडवे येत असतात ना. ह्याची निवृत्ती करण्याकरता श्रवण मनन लागत असतं. आणि हे एकदा निवृत्त झाले, आणि खतरनाक संशय म्हणजे विपरीत भावना. सगळ्यात खतरनाक कोण आहे? विपरीत. प्रमाणाप्रमेयाच्या ही पलीकडे विपरीत भावना. दोन दोन सत्य कसं असन बरं? एका मॅन मध्ये एकच तलवार, एका वृत्तीमध्ये एकच वृत्ती बसन. दोन दोन वृत्त्या कशा बसत्यान? एका काळी एकच वृत्ती. जसं म्हणले दोन दोन ज्ञान डेंजर असते. म्हणजे दोन दोन सत्य कसं आहे? डेंजर. परमार्थाचं बी आणि संसाराचं बी. म्हणून परमार्थ असा करावा की संसाराचं काय व्हावा? आपोआप विसर पडावा, इतका परमार्थ वाढला पाहिजे. हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम, लटिके मानी तो अधमोद्धम. यथार्थ जाणावा. येथे थोडक्यात परमार्थाचं वर्म सांगितले आहे. हे खोटं आहे असे जर कोणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे असं समजावा, असं जाणावा. जो या वर्मास खोटे मानेल तो खरोखरच अधमातला अधम जाणावा. म्हणून वर्म सांगितलंय. परमार्थामधलं काय केलंय? हे वर्म सांगितलेलं आहे. आणि हे जर खोटं म्हणतात तर त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच नाही, असं समर्थ इथं सांगतात. येथे बोलण्याची झाली सीमा, नेनता न करे परमात्मा. असत्य नाही सर्वोत्तमा तू जानसी. आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलंच नाहीये. आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असतं तोपर्यंत परमात्मा स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. अज्ञान असल्यावर ज्ञान कसं होईल? म्हणून हे सर्वोत्तमा रामराया, मी जे सांगतो ते असत्य नाहीत हे तू जाणतोस. समर्थ म्हणतात, मी जे सांगायला लागलो ना, हे भगवंता, हे माझ्या रामा, हे रामप्रभू, रामराया, मी जे सांगायला लागलो ना ते असत्य नाही हे तुला तर माहिती. म्हणे कोणी मानू न मानू, पण तुझी साक्षी घेऊन मी काय करत आहे? हे सांगत आहे.
माझे उपासनेचा बंडीवार, ज्ञान सांगावे साचार, मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य असेल तेच ज्ञान लोकांना सांगावे. समर्थ म्हणतात, माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की जे खरं आहे ते मी लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणार, लोकांना सांगणार. मी जर मिथ्या बोलेन, जर मी सत्य आहे ते बोलायला लागलो आहे की नाही, पण जर मी मिथ्या बोलत असेल तर दोष प्रभूला लागेल. कारण श्रीरामाचा मी कोण आहे? दास आहे. आणि खरं सांगू का म्हणले, श्रीरामाचे दास खोटं बोलतात असं कधीच ठरत नसतं. आणि जर मी तुम्हाला असत्य वाटत असेल, खोटं बोलत असेल असं जर वाटत असेल तर म्हणत आहेत समर्थ, मी जर मिथ्या बोलेन तर दोष प्रभूला लागेल. कारण श्रीरामाचे दास खोटे कधीच बोलत नसतात. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर मग ठरण म्हणले तसं नाही का, तसं मनात सुद्धा आणायचं नसतं बरं का. म्हणून सत्याची बोली जे करत्यास पाहिजे ओळखिले, माया उद्भवाची शोधिले पाहिजे मूळ. म्हणून जे सत्य आहे ते सांगितले जात आहे. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. तसंच माया कोठे कशी उत्पन्न झाली याचा मुळाचाही शोध घेतला पाहिजे. म्हणून साधकानं हे आत्मज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सत्याचा शोध घेतला पाहिजे, मिथ्याचा शोध घेतला पाहिजे, सत्य मिथ्याचा निवाडा केला पाहिजे. करता कोण आहे, करविता कोण आहे हे साधकाने ओळखावं. म्हणून ओळखीला हरी, म्हणून हे ज्यांना ओळखता आलं त्याला धन्यता दिली. माया कुठं आहे, माया कशी आहे, माया कशी उत्पन्न झालेली आहे तिचाही काय केला पाहिजे? शोध घेतला पाहिजे. त्या मायेचाही काय केला पाहिजे? शोध घेतला पाहिजे. शोध घेतल्यावर ती कळण कशी येते, तिचा शोधच नाही घेतल्यावर काय कळणार आहे? म्हणून शोधायला जा, हाताला काय लागते बघा. पण शोधल्यावर कळण, तसं कळणार नाही. असं कितीही सांगितलं तरी काय होत नसते, हो हो म्हणायचं सोडून द्यायचं असं असते. पण स्वतः जेव्हा आपण काय करतो, प्रयत्न करतो ना, तेव्हा बराबर आपल्या हाताला लागल्याशिवाय राहत नाही. तेची पुढे निरूपण, बोलिलेची बोलिले प्रमाण, श्रोती सावधांत करणं, घातलेची घालावे. तेच निरूपण पुढे केले जाईल. पूर्वी जे बोलले गेले तेच परत बोलावे लागत आहे. तरी श्रोत्यांनी सावध होऊन पूर्ण लक्ष द्यावे असं समर्थ म्हणतात. सूक्ष्म निरूपण लागले, तेथे बोललेची मागुते बोलिले. श्रोत्यास पाहिजे उमजले, म्हणून या सूक्ष्म विषयाचे निरूपण करायचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत आहे बरं का. कारण डबल 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 का सांगायचं असतं? कारण लक्षात राहावं म्हणून. कारण चित्त काय झालेलं असतंय, संसारामध्ये डुबलेला असते ना, आणि त्या चित्ताला संसार सुधरू देत नाही. म्हणून एकदाच्यानं सांगितल्यानं दोनदाच्या सांगितल्यानं नुसतं वरून जाते. काल कितीदा घोकलं होतं, सच्चित आनंद हे पद असते भाती प्रियाचं आपण द्रष्टांत, 80दा घोकला तरी पण संशय पुढे आलाच का नाही. कारण का एवढ्यांदा सांगून सुद्धा लक्षात राहत नाही. इथं तर समर्थ म्हणतात मग का नाही सांगायचं डबल डबल निरूपण, सारखं सारखं डबल डबल करावंच लागते. तर त्या श्रोत्याच्या काय होईल, डोक्यामध्ये बसन. कारण का निका नाही ना, तो निका नाही. कारण का बरं निक का नाही म्हणायचं? कारण उत्तम नाही ना अधिकारी. बरं मध्यम म्हणावं तर मध्यम बी नाही, मध्यमला बी लवकर होते. कनिष्ठ, कनिष्ठाहूनही कनिष्ठ झाले, हे निकृष्ट झाले. कारण का लवकर काय होईना, बसच न झाले ना. जे कनिष्ठ अधिकारी आहे त्याला तरी दृष्टांत दिले तरी पटकीन लक्षात राहते, बाजूला निघते. हे समजलं म्हणते, उठल्यासारखं करते लगेच डोळे झाकून पडते, उठल्यासारखं करते लगेच डोळे झाकून पडते, अशी स्थिती आहे. कारण का बरं? सुदृढी नाही ना अज्ञान. अज्ञान रूपी झोप जी आहे ती काय होई नाही, सुदृढी नाही. ती मायेचा एवढा पगडा झालाय की ती माया काय होऊ दी नाही, बाजूला निघूच दिना झाली. म्हणून हे काय झालं, निकृष्ट झालेलं आहे. म्हणून ह्याला वरचीवर वरचीवर सांगून सांगून, कारण का लयच दगड कसा आहे म्हणले, म्हणजे लयच आकाराला यायला लयच त्याला उशीर लागायला लागलाय. कारण का लयच दगड ही आहे म्हणली कठीण आहे. फोडायला बी एकतर म्हणले फुटणं झालाय बराबर, आणि त्याला मूर्ती घडवायला लयच टाइम लागायलाय, लय त्याला घाव सोसावा लागायला. कारण का
योग्य नव्हता ना. योग्यतेला आणण्याकरता बराच काळ त्याला द्यावा लागते. म्हणून महाराज इथे सांगत आहेत की सूक्ष्म विषयाचे निरूपण करायचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे, म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे भाग पडत असते. म्हणून सारखं सारखं तेच ते बोलणे ह्यालाच तर अभ्यास म्हणतात ना. सारखं सारखं तेच ते विषयामध्ये आणणं हेच तर अभ्यास आहे. नेहमी काय करायचं, एकच वस्तू पटवून द्यायची, पण त्याच्याकरता अनेक युक्त्या, अनेक परयुक्त्या, अनेक दृष्टांत इथं आपल्याला काय करत असतात, हे संत महात्मे देत असतात बरं का. प्रचित पाहता निकट उडून जाती परिपाट, म्हणून हे खटपट करणे लागे. स्पष्ट आणि सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढीचे खंडन होते, म्हणून ही खटपट करावी लागत आहे. परिपाटेची जरी बोलिले तरी प्रचित समाधान बुडाले, प्रचित समाधान राखिले तरी परिपाट उडे. जन रूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवामुळे प्राप्त होणारा समाधान मिळत नाही. बरं, प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढीशी विरोध भासतो. बघा इथं समर्थ स्पष्ट सांगतात, जर म्हणले जनासारखं वागायला गेलोत, जे जनासारखं चालायला गेलोत तर स्वानुभव येणार नाही, तिथं स्वानुभवाचं समाधान मिळणार नाही. आणि जर आपण प्रचितीमध्ये जर समाधान मिळवलं म्हणून इकडं जनरूढी जी आहे त्याचा विरोध भासन म्हणले. जनरूढी प्रमाणे जर वागलं तर स्वानुभव येणार नाही, आणि स्वानुभव प्राप्त केल्याच्या नंतर जनरूढीप्रमाणे वागता येणार नाही, तिथं विरोध होईल. ऐशी सांगडी दोन्हीकडे, म्हणून बोलले बोलणेकडे, दोन्ही राखून या कोडे उकलून दाऊ. आता दोन्हीकडे अडकल्यामुळं अशा प्रकारे दोन्ही बाजूकडून अडचण उपस्थित होत असते, म्हणून बोललेलेच परत बोलावे लागत आहे. आणि दोन्हीचे रक्षण करून हे कोडे उकलून दाखवूया. आता दोन्हीकडून ठीक आहे, आता इकडलं जनरूढी प्रमाणे चाललं तर स्वानुभव येणार नाही. स्वानुभवाची प्राप्ती करायची असेल तर जनरूढीचा विरोध होईल. मग आता हे जे कोड आहे इकडला बी विरोध होऊ नये, प्रचिती बी यावी, हे जे कोड आहे ते उकलून आता काय करतो म्हणजे दाखवतो. समर्थ म्हणत आहेत, परिपाठ आणि प्रचिती प्रमाण दोन्ही राखून निरोपण, श्रोते परम विचक्षण पुढे जनरूढी आणि अनुभव या दोन्हीची प्रमाण्य राखून निरोपण केले जाईल. विचारवंत श्रोत्यांनी त्याचे पुन्हा पुन्हा मनन करावं. जे जनरूढी ती बी राखली पाहिजे आणि अनुभवही आला पाहिजे, दोन्हीचंही प्रमाण्य राखलं पाहिजे. मग आता हेच पुढे काय होणार आहे, निरूपण केलं जाणार आहे. म्हणून श्रोत्यांनी काय केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते ऐकलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. मग आपल्याला सुद्धा समर्थासाठी ते आल्याशिवाय राहणार नाही. श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे प्रचिती निरूपण नाम समाज 8वा समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय महाराज. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं
न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन्न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुर्नैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय। संत जनाबाई महाराज की जय। संत मोतीराम महाराज की जय। संत मारुतराव महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव